मॅडम काय सांगाल की आज जे आहे मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काही पॅरेंट्सचं असं म्हणणं आहे मुलांचं की 10वीचे रिझल्ट नाही दिले, LC नाही दिले. काय हे नेमकं एकूण प्रकार आहे? सर, आमची शाळा जी आहे 16 तारखेपासून चालू झाली. 10वीच्या रिझल्टबद्दल जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, पण मुलं इथे येतील त्याच वेळेला आम्ही रिझल्ट त्यांना देऊ शकतो, त्यांच्या घरी तर आम्ही रिझल्ट नाही पोचवू शकत. आणि हा सगळा म्हणजे आता तुम्ही मला विचारता, आणि हा जो आज मनसेने जो हा जो धक्काबुक्की आणि मारणं आणि आपल्या शाळेमध्ये सगळं शाळा चालू असताना घुसणं, तर आम्हाला हे याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती. आमचे 11वीचे एक स्टुडंट्स, त्यांना LC हवी होती, म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटले आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या. अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला LC देऊ. आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हे सगळी फोडतोड केलेली आहे. मला स्वतःलासुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे. आणि मारहाण झालेली आहे. ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे आणि इवन आमच्या स्टाफलासुद्धा मारलेलं आहे. त्यांनासुद्धा म्हणजे हे केलं त्यांनी, म्हणजे धक्काबुक्की दिली आहे. हां, द्यायला तर लागेलच ना सर. नाही देणार तर एज्युकेशन आम्ही चालवणार कसे? हे एज्युकेशन म्हणजे एक सरस्वती मंदिर आहे आणि जशी आपण देवाची पूजा करतो तशी इथे सरस्वतीची पूजा केली जाते. आणि जर असे कोणीतरी येऊन आणि पॉलिटिशियनच्या ह्याच्यावर जाऊन जर आम्हाला जर असं मारलं जातं की एका चेअरपर्सनला मारलं जातं, तर बाकीच्या पण शाळांनी आणि कॉलेजनी ह्यासाठी काय करावं हे त्यांनी पण आता त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. जो आरोप होतोय तुमच्यावर की 10वीच्या मुलांचं मार्कशीट नाही दिलेली आहे, LC नाही दिलेली आहे, हे डॉक्युमेंट त्यांना 11वीच्या परीक्षेला प्रवेशासाठी थोडंसं त्रास सहन होतोय, त्याच्याबद्दल तुमचं काय नेमकं? सर, आमच्याकडे त्यांनी अर्ज दिला. ॲक्च्युली 10वी आणि 12वीला 11वी 12वीला ते संलग्न परमिशन दिलेले आहे. तर ते कॉलेज पण आपल्याकडे ज्युनियर कॉलेज आहे ना, तर त्या मुलांना आपल्याचकडे प्रवेश घ्यायचे आहेत की बाहेर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे त्यांनी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल? त्याच्यासाठी त्यांनी अर्ज हा द्यायला पाहिजे. अजूनपर्यंत कोणी अर्ज आम्हाला दिलेला नाही आहे आणि त्याची लेखीसुद्धा त्यांच्याकडे असेल तर ते तुम्ही पडताळून पाहावी.